ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊसतोडी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला, तर तब्बल 10 जण जखमी झाले आहेत. मृतातील तिघे चिखलगिरीच्या तर एक जण शिरनांदगीचा आहे. सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर नागच फाट्याजवळ मध्यरात्री 2 वाजता घडली आहे. या घटनेतील सविस्तर माहिती अशी की मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो. त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते. येथील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळा या ठिकाणी गेले होते. यंदाचा गळीत हंगाम संपून गावाकडे परतत असताना मध्यरात्री 2 वाजता ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता. पाठीमागून आलेल्या आंध्र प्रदेशातील ट्रकने हा अपघात झाला. मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय वर्ष 30 राहणार शिरनांदगी, जगमातम्मा हेगडे वय वर्ष 35, दादा आप्पा येवळे वय वर्ष 17, नीलाबाई परशुराम येवळे राहणार चिखलगी यांचा जागीच मृत्यू झालाय व आणखी 11 जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कवठे महाकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले. या अपघाताचं वृत्त समजताच चिखलगी व शिरनांदगी या गावावर शोककळा पसरले असून मयत मजूर व त्यांच्या नातेवाईक हे परिस्थितीने गरीब असल्यामुळे त्यांना उपचारासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील व गुलाब थोरबोले यांनी पाठीस घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी पुढाकार घेतला.